नमस्कार प्रेक्षक हो, सह्याद्री वाहिनीच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर प्रतिभा माने तुमचे मनापासून स्वागत करते. प्रेक्षक हो, हजारो वर्षापासून पृथ्वी तलावरती सजीवांचे अस्तित्व सुरू झाले आणि जसजशी उत्क्रांती होत गेली तसा या सजीवांमध्ये बदल होत गेला. मनुष्य प्राणीही त्याला अपवाद नाही. काळ बदलला, काळानुसार आजारही बदलले, त्यांचे स्वरूपही बदलले. परंतु काही आजार जे अगदी पूर्वीपासून चालत आलेले आहेत ते आजही मनुष्य प्राण्याला त्रास देत आहेत. आणि अशा पूर्वीपासून चालत आलेल्या अत्यंत गंभीर आजार तो म्हणजे क्षयरोग, ट्युबरक्युलोसिस किंवा TB. साधारणपणे सर्दी, खोकला, ताप अशी सामान्य वाटणारी लक्षणे या आजारामध्ये असू शकतात. परंतु बऱ्याच वेळेला या लक्षणांना सिरियसली घेत नाही किंवा दुर्लक्ष केलं जातं. त्यामुळे हा आजार बळावत राहतो. दीर्घकालीन चालणारी ट्रीटमेंट, त्याचप्रमाणे ह्या आजाराची असलेली पूर्ण माहिती किंवा गैरसमज किंवा अपुरी माहिती, त्यामुळे ह्या आजाराच्या बऱ्याच वेळेला दुर्लक्ष केलं जातं आणि पुनरावृत्ती म्हणजे रिलॅप्स होण्याचे प्रमाणही या आजारामध्ये वाढत जाते. आणि हा एक संसर्गजन्य आजार आहे. त्यामुळे कुटुंबामध्ये एखाद्याला जर हा आजार झाला, त्याप्रमाणे कुटुंबामधील इतर व्यक्तींना तसेच समाजामध्येही हा आजार पसरू शकतो. आणि त्यामुळे याचे गांभीर्य लक्षात घेऊन 24 मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. आणि या दिवसाचेच औचित्य साधून आज आपण चर्चा करणार आहोत जागतिक क्षयरोग सप्ताह या विषयावरती. प्रेक्षक हो, आजचा आपला विषय आहे जागतिक क्षयरोग सप्ताह विशेष कार्यक्रम. विषय पुन्हा एकदा सांगते, जागतिक क्षयरोग सप्ताह विशेष कार्यक्रम. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत प्रसिद्ध श्वसन तज्ज्ञ डॉक्टर राजेंद्र ननावरे सर. नमस्कार सर. सह्याद्री वाहिनीच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. प्रेक्षक हो, सर आपल्याकडे नेहमी येत असतात, श्वसन रोगांबद्दल आपल्याला नेहमी मार्गदर्शन करतच असतात. परंतु नवीन दर्शकांसाठी मी सरांची ओळख करून देते. आज आपल्यासोबत आहेत एक अत्यंत अनुभवी, समर्पित आणि क्षयरोग क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञ डॉक्टर राजेंद्र ननावरे सर. डॉक्टर ननावरे हे मुंबईतील प्रख्यात छाती व क्षयरोग तज्ज्ञ पल्मोनॉलॉजिस्ट असून त्यांना या क्षेत्रातील एकूण 37 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. सर आपण पोस्ट ग्रॅज्युएट टीचर म्हणूनही नावाजलेले आहात. त्याचप्रमाणे अनेक MD करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर मार्गदर्शक आहेत. तसेच सर इंडियन जर्नल ऑफ ट्युबरक्युलोसिसचे एडिटोरियल मॅनेजर आहेत. याशिवाय सर आशियातील सर्वात मोठ्या क्षयरोग रुग्णालयातील माजी वैद्यकीय अधीक्षक म्हणूनही काम केलेलं आहे आणि अत्यंत उल्लेखनीय कामगिरी क्षयरोग रुग्णांसाठी सरांनी तेथे केलेली आहे. सरांचे आजपर्यंत 38पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय लेवलचे शोध निबंध प्रकाशित झालेले आहेत. सरांनी क्षयरोग व श्वसन विकारांवर आधारित अनेक शैक्षणिक पुस्तके लिहून वैद्यकीय क्षेत्रात मोठे योगदान केलेले आहे. सरांचा YouTube चॅनेलही आहे आणि त्याद्वारे सर YouTubeवरती क्षयरोग त्याचप्रमाणे श्वसनाचे आजार या विषयावरती लोकांना नेहमी मार्गदर्शन करत असतात. चला तर मग प्रेक्षक, सरांची ओळख करून झालेली आहे. सर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आपण बघतो की क्षयरोग हा बघायला गेला तर खूप जुना आजार आहे. खूप वर्षानुवर्षापासूनची त्याला पार्श्वभूमी आहे. त्याच्यावरती शासनामार्फत खूप सारी उपाययोजना किंवा चिकित्सेसाठी प्रयत्नही केले जातात. परंतु अजूनही सामान्य लोकांना क्षयरोग हा नक्की कसला आजार आहे याच्याबद्दल माहिती नसते. तर क्षयरोग म्हणजे नक्की काय आहे सर? छान प्रश्न विचारला. कारण सामान्य लोकांना क्षयरोग हा TB म्हणून ओळखतात, पण तो कशाने होतो, कसा होतो काही माहीत नसतं. क्षयरोग हा संसर्गजन्य आजार आहे जो मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिसच्या जीवाणूने होतो. शरीराच्या प्रत्येक भागाला होतो, मुख्यतः फुफ्फुसाला होतो. फुफ्फुसाला झालेला क्षयरोगाला आम्ही फुफ्फुसाचा क्षयरोग म्हणतो आणि फुफ्फुसाच्या व्यतिरिक्त झालेला त्याला आम्ही फुफ्फुसाच्या व्यतिरिक्त म्हणजे एक्स्ट्रा पल्मनरी असं आम्ही संबोधतो. त्यामध्ये फुफ्फुसाचा क्षयरोग 80% आहे आणि फुफ्फुसा व्यतिरिक्त क्षयरोग आहे तो 20% आहे. फुफ्फुसाचा क्षयरोग हा जी चेन आहे ट्रान्समिशनची ती पुढे चालवतो, त्यामुळं फार महत्त्वाचं आहे आणि त्याचे व्यवस्थित निदान होणं, त्याची ट्रीटमेंट होणं अतिशय गरजेचं आहे. बरोबर. ज्या वेळेला क्षयरोगाचा विचार केला जातो त्यावेळेला आताच तुम्ही सांगितलं की मायकोबॅक्टेरियम जो नावाचा जो बॅक्टेरिया आहे तो त्याच्यामुळे आपल्याला क्षयरोग होऊ शकतो. पण साधारणपणे याची अजून कारणे काय असू शकतात? साधारणपणे म्हणजे रिस्क फॅक्टर आपण त्याला म्हणू शकतो. बरोबर.
क्षयरोग होण्याचं एकच कारण म्हणजे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिसचं इन्फेक्शन होणं. पण ते इन्फेक्शन सुरुवातीला जेव्हा होतं तर आपली शरीराची प्रतिकारशक्ती त्याला दाबून ठेवते आणि अशा कंडिशनला आम्ही लॅटंट टीबी म्हणतो. आणि जेव्हा तो लॅटंट टीबी ॲक्टिव्ह होतो त्यावेळेला फुफ्फुसाला किंवा ज्या भागाला तो इजा करायला लागतो. लॅटंट टीबीचे जगामध्ये 7 बिलियनपेक्षा जे लोक आहेत त्याच्यात 20 बिलियन लोकांना लॅटंट टीबी आहे असं समजतं. पण लॅटंट टीबी कधीतरी त्यातल्या 10% लोकांना टीबी होण्याची शक्यता असते. फुफ्फुसाचा जो क्षयरोग आहे तो त्याची लक्षणं किंवा त्याची सुरुवात ही हळू होते. कारण कसं बघितलं आहे की खोकला येणे, साधा खोकला, सर्दी खोकला झाल्यावर आपण काय विचार करतो 1-2 दिवसात बरा होईल. आणि मग काही लोक फार्मासिस्टकडे जाऊन वगैरे साधी औषधे घेतात आणि ते तसंच चालू ठेवतात. त्याच्यानंतर एखाद्या लोकल डॉक्टरकडे जातात आणि लोकल डॉक्टर हा विचार करत नाही की साधा खोकला आहे की आणखीन काय असू शकेल. त्याला 2-1 आठवडे किंवा कधी-कधी 2-2 महिनेसुद्धा लागतात. तो तसाच चालू असतो. औषधे घेतल्या जातं आणि परत थोडा कमी झाला की तसंच ठेवलं जातं. आणि ज्या वेळेला तो लक्षात येतो त्यावेळेला तो ॲडव्हान्स स्टेजमध्ये असतो आणि त्यामुळं अर्ली डायग्नोसिस हा सर्वात महत्त्वाचा इथं भाग आहे. एका 28 वर्षाच्या एका रुग्णाला मी पाहिलं. खोकला येत होता म्हणून त्यांनी सुरुवातीला लोकल फार्मसी मेडिकल दुकानमधून औषधं घेतली. कमी होत नाही म्हणून जवळच्या डॉक्टरकडे गेला. तिथं 1 महिना झाल्यानंतर मग त्याला असं वाटलं की आपण सरकारी ह्याच्यात जाऊन तपास करावं आणि तपास केल्यानंतर असं लक्षात आलं की तो फुफ्फुसाचा टीबी आहे आणि तो जास्त प्रमाणात झालेला आहे. तर हे जे कारण आहे, कारण 1-2 आठवड्यापेक्षा जास्त दिवस खोकला असेल तर सर्वांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे. टीबी ही असू शकतो. आणि तसं बघायला गेलं तर जगातल्या 27% रुग्ण भारतामध्ये आहेत, आपल्या देशामध्ये आहेत. म्हणजे 27% म्हणजे 27 लाख रुग्ण भारतामध्ये आहेत. आणि हे जे प्रमाण आहे सगळ्यापेक्षा आपल्याकडे जास्त आहे. टीबी हा आपल्याकडं जास्त प्रमाणात दिसतो. तो लहान मुलांमध्ये, मोठ्या माणसांमध्ये, आजारी असणाऱ्या माणसांसुद्धा दिसतो. त्यामुळं टीबी हा असं बघितलं आहे की स्लम किंवा मार्जिनाइज एरियाजमध्ये घरामध्ये एकाला तरी टीबी कधीतरी झालेला असतो. आणि हा जी प्रसार आहे हा कुठेतरी थांबवला पाहिजे. ओके. मग ज्या वेळेला टीबीची लक्षणांचा विचार केला जातो त्याला सरांनी सांगितलं की 15 दिवसांपेक्षा म्हणजे 2 आठवड्यांपेक्षा जास्त दिवस असणारा खोकला किंवा गर्दीच्या ठिकाणी जो प्रसार होतो त्याच्यासाठी आपण काय काळजी घेऊ शकतो. पण सर ज्या वेळेला लक्षणांचा विचार केला जातो त्यावेळेला याच्या व्यतिरिक्त अजून काही लक्षणं असू शकतात का? हो, नक्कीच. कारण का माहीत आहे की फुफ्फुसाचा आजार झाला तर त्याला खोकला येणे, त्याला थुंकीतून रक्त पडणे किंवा ॲडव्हान्स स्टेजमध्ये दम लागणे असे प्रकार दिसतात. पण हे झाले एका स्पेसिफिक ऑर्गनपुरते. पण जे जनरलाइज किंवा कॉन्स्टिट्युशनल सिम्पटम ज्याला म्हणतो ते ताप येणे, भूक न मंदवणे, वजन कमी होणे, शरीर पुष्कळ थकवा येणे, अंग दुखणे वगैरे, काम करण्याची इच्छा न होणे, हे जर लक्षणं दिसत असतील तर आपण नक्कीच विचार करावा की कदाचित हा टीबी असू शकतो. आणि जर अशा लक्षणांना तुम्ही जर दुर्लक्ष केलं तर नक्कीच आजार बळवतो. आणि आजार बळवल्यानंतर एका सर्टन स्टेजच्या पुढे गेल्यानंतर तो इरिव्हर्सिबल स्टेजमध्ये पण जाऊ शकतो. ओके.
मग ज्यावेळेला क्षयरोगाचे निदान करायची वेळ येते त्याच्यासाठी कोणत्या तपासण्या कराव्या लागतात? त्याच्यासाठी काही स्पेसिफिक टेस्ट आहेत का? हो. ज्यावेळेला असं लक्षात येतं की हा रुग्णाला ही लक्षणं आहेत, म्हणजे खोकला आहे, ताप आहे, वजन घटले, अशी लक्षणं असणाऱ्याला आम्ही 3 प्रकारच्या टेस्ट, एक क्लिनिकल आम्ही एक्झामिनेशन करतो, एक रेडिओलॉजिकल टेस्ट करतो आणि एक मायक्रोबायोलॉजिकल. आता क्लिनिकल एक्झामिनेशनमध्ये तर हे दिसून आले आपल्याला की खोकला आहे वगैरे किंवा त्याला चेक केल्यानंतर. पण रेडिओलॉजिकलमध्ये एक्सरे करतो आम्ही, एक्सरेचा चेस्ट एक्सरे करतो. पण हा एक्सरे चेस्ट हा सपोर्टिव्ह हे आहे, तो डायग्नोसिस करत नाही. तो आपल्याला प्रिझिम्प्टिव्ह सांगतो की ह्याला TB असण्याची शक्यता जास्त आहे आणि मग आपण थुंकीचा तपास करतो. पूर्वी 100 वर्षापासून आपण स्पुटम स्मिअर नावाची टेस्ट करतो, पण ती स्मिअर ॲडव्हान्स स्टेजमध्ये पॉझिटिव्ह येते. कारण एका ml थुंकीमध्ये कमीत कमी 5,000 ते 10,000 TBचे जंतू असतील तरच ते सापडतात. त्यामुळं स्मिअर हा एक जुना किंवा मॉनिटरिंग करण्यासाठी आम्ही आता ठेवलेला आहे. सध्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे मॉलिक्युलर टेस्ट ज्या आल्या, त्या जेनेटिक टेस्ट आल्या, त्याच्यामध्ये जीन एक्सपर्ट, LPA नावाच्या टेस्ट आहेत. जीन एक्सपर्ट ही टेस्ट आहे, ती निदान करण्यासाठी अतिशय अचूक व सेन्सिटिव्ह आहे. जीन एक्सपर्ट ही टेस्ट आल्यापासून TBचं निदान करण्याची मध्ये पुष्कळ प्रगती झाली आहे. पूर्वी स्पुटम नेगेटिव्ह असणारे जे रुग्ण असायचे ते जीन एक्सपर्टमध्ये 70 ते 80% रुग्ण सापडतात. ओके. म्हणजे एवढा जास्त प्रमाणात TB डिटेक्ट होतो. लहान मुलांमध्ये सुद्धा जीन एक्सपर्ट अतिशय चांगला आहे. जीन एक्सपर्टनी सध्याच्या परिस्थितीमध्ये पुष्कळ प्रगती केली आहे आणि त्यामुळं रुग्ण सापडणं हा अतिशय लवकर झालेला आहे. पूर्वी आम्हाला कल्चर करायला 1.5 महिना लागायचा कल्चर करून रिपोर्ट यायला. जीन एक्सपर्ट 2 दिवसात रिपोर्ट देतो. तर ह्याला जिनोटायपिक टेस्ट म्हणतात, LPA आणि जीन एक्सपर्ट. पण दुसऱ्या ज्या पूर्वीच्या जे टेस्ट होत्या त्याला फिनोटायपिक म्हणतात. एक तर सॉलिड कल्चर आणि लिक्विड कल्चर. सॉलिड कल्चर पूर्वी करत असो, पण आता आम्ही लिक्विड कल्चरवर जास्त भर आहे आमचा. कारण लिक्विड कल्चर आता आम्ही गोल्ड स्टँडर्ड त्याला समजतो आणि त्या टेस्ट केल्यानंतर कन्फर्म होतं. पण त्याच्या अगोदर काय असतं की तेवढा वेळ घालवेपर्यंत जीन एक्सपर्ट आपल्याला 1 ते 2 दिवसात त्याचा रिपोर्ट मिळतो आणि त्याच्यामध्ये स्पुटम पॉझिटिव्ह म्हणजे त्याच्यात मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस मिळाल्यात की नाहीत व ते रेसिस्टंट आहे की नाही. रिफॅम्पिसिन रेसिस्टंट लगेच संपत. रिफॅम्पिसिन आणि आयसोनायझाईड हे अतिशय इफेक्टिव्ह औषध आहेत. त्याच्यामुळे TBचं जे प्रमाण आहे ते पुष्कळ कमी झालेलं आहे. ते जर रेग्युलर घेतले त्याचं बरं व्हायचं प्रमाण अतिशय चांगलं आहे, म्हणजे 95% पेक्षा जास्त आहे. त्यामुळं ही औषधं जर रेसिस्टंट असतील तर मग आपल्याला दुसऱ्या औषधाकडे जावं लागतं. पण निदान करण्याच्या पद्धतीमध्ये ह्या 3 पद्धती महत्त्वाच्या आहेत. आपण थोडंसं पुढचंही बोलूया की ह्या गोष्टी एक्स्ट्रा पल्मनरीमध्ये शक्य नाहीत. मग तिथं बायोप्सी करावं लागले. समजा जर आपल्या गाठीचा TB असेल तर तिथं बायोप्सी करावं लागते. बायोप्सीचं मटेरियल आपल्याला सायटोलॉजी, ADA करून जीन एक्सपर्ट पण करावं लागतं आणि कल्चरही सुद्धा करतो. समजा ते जर स्पाईनचं असेल तर त्या जागेतून आपल्याला बायोप्सी करून आपल्याला ते सगळं मटेरियल जसा मी सांगितलं सायटोलॉजी किंवा हे करावं लागतं. स्पाईन आणि ब्रेन TBM हे आम्ही अतिशय धोकादायक TB समजतो. अशा TBमध्ये लवकर निदान होणं अतिशय गरजेचं असतं. कारण अशा TB जर लवकर निदान झालं तर बरं व्हायचं प्रमाण अतिशय चांगलं असतं. म्हणून अर्ली डायग्नोसिस हा अतिशय महत्त्वाचा भाग TBमध्ये समजला पाहिजे.
बरोबर. प्रेक्षक हो, क्षयरोगाबद्दल ही चर्चा आपण सुरू ठेवणार आहोत. इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. चित्रगीत शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता, शनिवारी सायंकाळी 6:30 रविवारी सकाळी 8 वाजता आणि रात्री 8 वाजता. सखी सह्याद्री दर मंगळवार आणि गुरुवार दुपारी 12 वाजता. क्रीडा विश्वातील ताज्या घडामोडींवर आधारित कार्यक्रम क्रीडांगण. क्रीडांगण प्रसारण दर मंगळवारी सायंकाळी 6 वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर. तर प्रेक्षक हो, ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आणि आज आपण चर्चा करत आहोत जागतिक क्षयरोग सप्ताह या विषयावर. क्षयरोग हा जो आजार आहे हा एक संसर्गजन्य आजार आहे, प्रसरणशील आजार आहे. त्यामुळे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हा आजार आरामात पसरू शकतो. सरांनी सांगितल्याप्रमाणे हे एक बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे आणि याच्यामध्ये 15 दिवसांपेक्षा जास्त खोकला असणं, ताप येणं, खोकल्यामधून रक्त पडणं, त्याचप्रमाणे बडक्याचा जो स्वरूप आहे त्याच्यावरून आपण याचे निदान वगैरे करू शकतो. अशक्तपणा असणं, वजन कमी होणं ही पण त्याच्याबरोबरची जी प्रमुख लक्षणं आहेत. त्यामुळे अशी लक्षणं जर असतील तर सामान्य खोकला न समजता लवकरात लवकर त्याचं निदान करणं हे गरजेचं आहे. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर साधारणपणे 4 प्रकारच्या टेस्ट तुम्हाला कराव्या लागतील. त्याच्यामध्ये थुंकीची तपासणी होते, एक्सरे काढला जातो, त्याचप्रमाणे त्या बॅक्टेरियाचं कल्चर केलं जातं लॅबमध्ये आणि अगदी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी म्हणजे जेनेटिक टेस्टिंग सरांनी सांगितलेलं आहे. तर जीन्स टेस्टिंगद्वारे आपल्याला खूप लवकरात लवकर कळू शकतं की TB आहे की नाही आहे आणि ती एक कन्फर्मेटरी टेस्ट आहे. सो ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आपण TB हा आजार झालेला आहे किंवा नाही आहे हे लवकरात लवकर निदान करून घेऊ शकतो आणि त्यामुळे पुढे होणारे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते आपण टाळू शकतो. वळूया आता पुढच्या प्रश्नाकडे. सर, ब्रेकला जाण्यापूर्वी तुम्ही बोलला होतात की हा जो आजार आहे TBचा हा फुफ्फुसांचा आजार आहे, परंतु फुफ्फुसांच्या व्यतिरिक्त सुद्धा शरीराच्या इतर भागामध्ये हा आजार होऊ शकतो. तर त्याच्याबद्दल आम्हाला काय सांगाल? नक्कीच. हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण ह्याच्याबद्दल निदान करणं किंवा डायग्नोज करणं हा अवघड आहे. फुफ्फुसाचा आजार सोडल्यानंतर जो 80% आहे, 20% आजार जो आहे तो एक्स्ट्रा पल्मनरी होतो. बरोबर. फुफ्फुसाव्यतिरिक्त त्याच्यामध्ये गाठीचा TB असतो, त्याच्यामध्ये हाडाचा TB असतो, आतड्याचा TB असतो, किडनीचाही TB असतो. आणि काही वेळेला तर मी असं बघितले डोळ्याचंही TB आहे. दाताच्या डेंटिस्टकडे गेल्यावर दात काढल्यावर एका पेशंटचं ते फ्लुइड पस आहे म्हणून एक्झामिनेशनला पाठवलं तर तो TB निघाला. म्हणजे शरीराच्या संपूर्ण भागाला TB होतो. केस आणि नख सोडलं तर सगळ्याच भागाला TB होतो. पण हा जो तुम्ही जो प्रश्न केला की फुफ्फुसा व्यतिरिक्त जे होणार आहेत त्यातला गाठीचा फार महत्त्वाचा आहे, कारण तो जास्त दिसतो. गाठीचा TB मानेच्या गाठीवर असतो, कधी छातीमध्ये ज्याला आम्ही मीडियास्ट्रिनम म्हणतो तिथल्या गाठीवर असतो, किंवा पोटामध्ये मेसेंट्रिक नोड असतात तिथेही असू शकतो. ह्या गाठी आहेत ना, कसं आहे की ह्या गाठी त्याला बायोप्सी किंवा FNAC केल्याशिवाय समजत नाही. आणि मग बायोप्सी केल्यानंतर FNACपेक्षा बायोप्सी केलेलं अतिशय चांगलं वाटतं.
कारण FNACमध्ये कधी कधी रिपोर्ट इनकम्प्लीट येतो. सर बायोप्सी केल्यानंतर आम्हाला हे लक्षात येतं की त्याच्या हिस्टोपॅथॉलॉजी बघितल्यानंतर ग्रॅन्युलोमा असतो, त्याच्यामध्ये नेक्रोसिस असतं आणि केसिएशन असतं. ह्या 3 जर गोष्टी दिसल्या तर आम्ही म्हणतो की हा TB आहे. पण त्याच्या पुढचं आणखीन की त्याच्या मग त्या टेस्ट करावं लागतात, जीन एक्सपर्ट वगैरे करून कन्फर्म करावं लागते साधा TB आहे की ड्रग रेसिस्टंट आहे, म्हणजे प्रतिरोधी आहे. बरोबर. संवेदनशील आहे की प्रतिरोधी आहे. आता संवेदनशील असेल तर त्याची ट्रीटमेंट छोटी असते आणि प्रतिरोधी असला म्हणजे त्याची ट्रीटमेंट मोठी असते. आणि संवेदनशील बरं व्हायचं प्रमाण अतिशय चांगलं आहे. तसंच ह्याचं प्रतिरोधीचं बरं व्हायचं प्रमाण फार कमी आहे. गाठीचा झाल्यानंतर छातीच्या वर जे आवरण आहे त्याला आम्ही पाणी जमतं, त्याला प्रुलर एफिजन म्हणतो. हा एक फार कॉमन आहे. त्या ह्याच्यामध्ये ते पाणी काढून आम्ही चेक करायला देतो. काही वेळेला जीन एक्सपर्ट ह्याच्यात तेवढा सेन्सिटिव्ह मिळत नाही, पण तिथले ADA लेवल, सायटोलॉजी आणि कल्चर बघून आम्ही त्याची ट्रीटमेंट सुरू करतो. त्याच्यानंतर पोटामध्ये हाडांमध्ये स्पाईनचा TB, त्याला पॉट स्पाईन म्हणतात, हा अतिशय कॉमन आहे. पॉट स्पाईन होण्याचं जे कारण आहे ते कदाचित लवकर लक्षात येत नाही, कारण त्याचा MRI केलेपर्यंत साध्या एक्सरेवर कधी कधी दिसत नाही. MRI केल्यावर लक्षात येतं आणि मग त्याचं बायोप्सी करणं हे पण फार अवघड जातं. बायोप्सी केल्यानंतर त्याचं हिस्टोपॅथॉलॉजीचा रिपोर्ट करणं, मग जीन एक्सपर्ट करणं, आणि काही वेळेला ते बोन खराब झालेले असतात, मग मोठं ऑपरेशन करावं लागतं. ऑपरेशन त्याच्यात ब्रॅकेट बसवून त्या स्पाईनचं तसा आकार आणावा लागतो. तर हे जे आजार आहेत स्पाईन आणि डोक्याचा TB हा अतिशय घातक आणि धोकादायक असतो आणि त्याच्यामध्ये रुग्ण दगावण्याच्या अतिशय चान्सेस असतात किंवा रुग्ण क्रिपल्ड होण्याचे चान्सेस असतात. मी असं बघितलं आहे की TB मेनिंजायटिसचे पेशंट सहसा लहान मुलं असतात, पण आज ते PCGमुळं फार कमी झालेलं आहे, पण सहसा लहान मुलं असतात किंवा जे लोक HIV पॉझिटिव्ह आहेत, त्यांची इम्युनिटी फार कमी आहे, अशा लोकांमध्ये तो जास्त दिसतो. आणि अशा आजाराला ट्रीट करणं फार डिफिकल्ट जातं. मी असंही बघितलं की नीमध्ये बघितलं आहे, परत मेटाटार्सल म्हणजे आपल्या पंजा आहेत त्याच्यातही TB होतो, मांसाचाही TB होतो. पण TB आहे ना, ज्या लोकांची प्रतिकारशक्ती अतिशय कमी आहे त्या लोकांना जास्त होण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये कोमॉर्बिडिटी आहेत, जसं डायबिटीज आहे, HIV आहे, किंवा कॅन्सरच्या पेशंटमध्येही बघितलं जातं. कॅन्सरच्या पेशंटमध्ये त्याची ट्रीटमेंट चालू असते आणि मग त्याला त्रास होतो आणि मग एक्सरे काढल्यानंतर लक्षात येतं किंवा ते त्यांची त्या भागाची जर काही स्पेसिमेन घेतला आणि त्याच्यात बघितलं तर मग तिथं TB हा म्हणजे संधिसाधूसारखा तिथे जातो आणि मग तिथे आजार आणखीन वाढवतो. असे जे आजार अशा ज्या कंडिशनमध्ये आहे, निदान करण्याचं अतिशय महत्त्वाचं आहे आणि निदान झाल्यानंतर त्याची ट्रीटमेंट ही जास्त वेळ लागते. नॉर्मली आम्ही 6 ते 9 महिने देतो, पण हाडाचा आणि मेंदूचा जर TB असेल म्हणजे मेंदूच्या आवरणाचा, त्याला वर्षापेक्षा जास्त ट्रीटमेंट घ्यावी लागते आणि त्याला स्पेशलाइज लोक आणखीनही लागतात. म्हणजे हाडाचा असेल तर ऑर्थोपेडिशियन लागतो आणि मेंदूचा आणि स्पाईनचा असेल तर न्यूरोलॉजिस्टकडं पण आम्हाला त्याला कन्सर्न करावं लागतं. अशा ट्रीटमेंटला अशा रुग्णांना अशा रुग्णांना ट्रॉमा होणं किंवा त्याचं रेमिनंट राहणं हे फार कॉमन आहे. ओके, प्रेक्षक ही चर्चा सुरू ठेवणार आहोत. आपल्याला एक फोन येतोय शिवानंद वसेदार निपाणीवरून. हॅलो. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार सर, बोला. माझा प्रश्न असा आहे, एखादी व्यक्ती 8 ते 10 दिवस त्यांना वारंवार खोकला सुरू असेल तर त्या व्यक्तीला असं वाटतंय की त्याला TB झाले काय म्हणून तो घाबरून काय करतोय की हॉस्पिटलला जात नाही किंवा शेजारी म्हणा आपल्या घरातल्या व्यक्तींना कुणालाही सांगत नसते की बाबा खोकला वारंवार लागायलाय, त्यांना नेमकं काय प्रॉब्लेम झालाय, मग ते घाबरून जातात. मग तशा व्यक्तींना नुसतं ते TB असू शकते का इतर कोणत्याही प्रॉब्लेममुळे खोकला लागू शकते काय?
तशा व्यक्तींना तुम्ही काय मार्गदर्शन कराल आणि कशा प्रकारे त्यांनी औषध उपचार घेतली पाहिजे, म्हणजे त्यांना काही मोफत औषध मिळतोय किंवा Yes. ते ऑनलाईन वगैरे करायला ठीक आहे, असं ते काय मार्गदर्शन करायचा प्रश्न आहे मॅडम. ओके, धन्यवाद शिवानंद सर. हां, मी तो प्रश्न ऐकलाय. प्रश्न अतिशय चांगला आहे बरोबर. आणि मला वाटतं की हे फार कॉमन आहे. लोकांना खोकला यायला लागला की पहिले लोक एक आठवडा किंवा थोडं जास्त दिवस झाले की ते समजतात की टीबीच आहे. बरोबर. तर असं नाही गरज की टीबीनेच खोकला येतो. दुसरेही आजार आहेत जसे ब्रॉन्कायटिस आहे किंवा ॲलर्जी आहे किंवा जे सिगरेट पिणारे लोक आहेत त्यांना COPD आहे. दम्यामध्ये पण खोकला येतो जो काय बोलतात ॲलर्जीमुळे होणारा दमा आहे. अशा कंडिशनमध्ये आहे ना पहिलं चेक करणं गरजेचं आहे. कारण तुम्ही आहे ना एक्सरे करून थुंकीचा तपास करणं अतिशय गरजेचं आहे. थुंकीचा तपासामध्ये आता जसं मी सांगितलं की जीन एक्सपर्ट अतिशय महत्त्वाची निदान करण्याची पद्धत आहे. आणि स्पुटम स्मेअर पण केलं पाहिजे. पण खोकला म्हणजे TB असं समजू नका. खोकला होण्याची पुष्कळ कारणं आहेत. पण एक नक्कीच आहे की त्याच्यातलं एक कारण TB असू शकतं. आता तुम्ही दुसरं कारण सांगितलं की ते जात नाहीत. हा अतिशय समाजामध्ये फार वाईट गोष्ट चालू आहे की कलंक असणं, त्याला स्टिग्मा असणं, की त्याला TB झाले की लोक वाळीत टाकतात, घरचे लोक त्याला लांब करतात. अशा कंडिशनमध्ये आपण काय म्हणतो की त्याला समुपदेशन केलं पाहिजे, त्याला काउन्सिलिंग केलं पाहिजे आणि त्याला सांगितलं पाहिजे की हा आजार 100% बरा होणार आहे. औषधं घेणं नुसतं गरजेचं आहे आणि खानपान व्यवस्थित करणं गरजेचं आहे. अदरवाईज TB हा 100% बरा होणारा आजार आहे आणि जर तो लवकर आपण बघितलं, अशा ह्यानी आपण लपवून जर ठेवलं तर मग तो आजार बळवतो. माझ्याकडे अशी एक केस आहे की ज्या एक स्त्रीने तिला आजार झाला होता, TBची औषधं होती पण ती लपवून खात होती. त्याच्यामुळे तिने रेग्युलर औषधं घेतली नाहीत आणि औषधं न घेण्यामुळं इरेग्युलर म्हणजे डिफॉल्टमध्ये गेली आणि नंतर थोडासा आराम आला. पण नंतर काही दिवसांनी परत तो जेव्हा आला त्यावेळेला तो ड्रग रेसिस्टंट आला आणि त्याला औषधं फार काळ लागली आणि त्याचं निदानही होणं अवघड असतं. पण निदान झाल्यानंतर औषधाचा पण पिरियड फार मोठा असतो आणि त्याचे दुष्परिणाम पुष्कळ असतात. तर आणि त्याचं बरं व्हायचं प्रमाण पण फार कमी आहे. तर आपण सुरुवातीलाच हे जर लक्षात ठेवलं, खोकला म्हणजे सगळा खोकला म्हणजे TB नाही. बरोबर. आणि सर्दी खोकला जो होतो साधा, ज्याला अपर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन म्हणतो, त्यांनी खोकला येतो. वातावरण बदललं किंवा आपण अशा जागी गेलो, धूळ असं आजकाल पोल्युशनने किंवा आणखीन काही गोष्टींमुळे हा होऊ शकतो. पण त्याचा अर्थ असा नाही की तो TB आहे. पण जर तो TB असेल तर तुम्ही लवकर शोधून काढा. निदान झाल्यावर त्याची 6 महिन्याची ट्रीटमेंट घेणं अतिशय गरजेचं आहे. कारण तो जास्त ॲडव्हान्स स्टेजमध्ये गेल्यानंतर तो बरा होतो पण त्याचे काय रेमिनंट्स राहतात, जसे फायब्रोसिस वगैरे लंगमध्ये राहिल्यावर त्या पेशंटला त्याला पोस्ट TB सिक्वेले आम्ही म्हणतो. म्हणजे त्या फायब्रोसिसमुळे रेग्युलर खोकला, दम लागणं वगैरे अशा काही त्रास सुरू होतात. पण आपण जर सुरुवातीलाच गेलो, ज्यावेळेला लिजन फार कमी असतं, म्हणजे ते जखमा फार छोट्या असतात, कमी असतात, अशा वेळेला जर आपण औषधे घेतलं तर पूर्वीसारखा 100% बरा होतो आणि पूर्वीसारखा आपण जसे पूर्वी होतो असे होतं नंतर. खूप छान. प्रेक्षक हो, ही चर्चा सुरू ठेवणार आहोत. इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. महाराष्ट्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद. अनवट स्वाद, लोकल ते ग्लोबल, चविष्ट खाद्यपदार्थांची लज्जतदार आणि स्वादिष्ट यात्रा, सोबत उत्कृष्ट आणि अनुभवी मार्गदर्शक. हा पराठा सुद्धा ऑलमोस्ट रेडी झालेला आहे. मना मनाला घाली साध, कशी कोठुनी चव सापडे, ओठांवरती येते दाद, जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद. अनवट स्वाद प्रसारण दर सोमवारी आणि मंगळवारी सकाळी 11:30 वाजता आणि पुनःप्रसारण दुपारी 4 वाजता, फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर.
तांबड्या कुशीत पाऊस शिरावा आणि मातीतून अंकुर फुटावा. जातिवंत बियाणांची उत्पत्ती, शेतीचे नवनवीन तंत्रज्ञान, अनुभवी तज्ज्ञांद्वारे कृषी व्यवस्थापनाचे तंत्रशुद्ध मार्गदर्शन आणि तरुणाईचा शेतीकडे वाढता कल, उत्साह आणि त्यातून शेतीपूरक उद्योगाला मिळालेली चालना या संबंधीची परिपूर्ण माहिती देणारा कार्यक्रम कृषी दर्शन. प्रसारण सोमवार, बुधवार, शुक्रवार सायंकाळी 6 वाजता आणि पुनःप्रसारण सोमवार, मंगळवार, गुरुवार सकाळी 6 वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर. लाइट्स, साउंड, कैमरा, एक्शन. तराने पुराणे सोमवार ते शुक्रवार सकाळी 8 वाजता, सोमवार ते गुरुवार सायंकाळी 5 वाजता आणि रात्रो 10:30 प्रेक्षक हो, ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आणि आज आपण चर्चा करत आहोत जागतिक क्षयरोग सप्ताह या विषयावर. आणि या विषयावर मार्गदर्शन करत आहेत प्रसिद्ध श्वसनरोग तज्ज्ञ डॉक्टर राजेंद्र ननावणे सर. ब्रेकला जाण्यापूर्वी आपण TB हा फुफ्फुसांव्यतिरिक्त कुठे कुठे होऊ शकतो आणि त्याची लक्षणे किंवा तो किती धोकादायक असू शकतो याबद्दल माहिती घेतली. साधारणपणे असा एक गैरसमज असतो की TB हा आजार वयस्कर लोकांना, मोठ्या लोकांना किंवा तरुण व्यक्तींना होऊ शकतो, परंतु TB हा आजार लहान मुलांमध्ये सुद्धा आढळतो. तर सर याबद्दल काय सांगाल तुम्ही? लहान मुलांमधील नक्कीच फार चांगला प्रश्न आहे. आपण लहान मुलांबद्दल असं विचार करतो की TBची लस दिल्यामुळे होत नाही वगैरे, पण TBच्या लसमुळे BCG नावाची लस जन्मताच दिल्या जाते. त्यांनी जो डिसेमिनेटेड टाईप म्हणजे रक्तामध्ये होणारा किंवा मेंदूला होणाऱ्या TBचं प्रमाण अतिशय कमी झालेलं आहे, पण TB असा वाचत नाही. एक अशी केस मी बघितली की एक लहान मुलाला TB आहे आणि डिटेक्ट झाला आणि मग त्याला औषधं सुरू केली, पण मग आमच्या हेल्थ केअर वर्करनी ते शोधायला सुरुवात केली की TB मग आला कुठून. कारण लहान मूल घराच्या बाहेर जात नाही, दुसऱ्या लोकांशी काही संबंध येत नाही, मग तो कुठून आला. मग शोधल्यानंतर असं लक्षात आलं की त्याचे वडील त्या भीतीने ते लपून हे करत होते आणि मग ते लक्षात आलं की त्यांना TB होता, त्याचा तो लहान मुला. असं बघितलं गेलेलं आहे की लहान मुलांमध्ये TB घरातल्या मोठ्या माणसांकडूनच होतो. त्यामुळं लहान मुलांना आपण ज्या वेळेला TBचे रुग्ण बघतो त्यावेळेला घरच्यांचीही काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल की लहान मुलांना जो TB होतो तो कसा होतो. खरं बघितलं तर लहान मुलांना जसा ॲडल्टला होतो तसा होतो, पण काही वेळेला तो अतिशय भयंकर किंवा तो मिलियरी असू शकतो, तो मेंदूच्या आवरणालाही असू शकतो किंवा तो आपल्या ज्या स्पाईन वगैरे अशाला किंवा संपूर्ण शरीराला असो. औषधं जर त्याची व्यवस्थित दिली तर तो 100% बरा होतो. हां, पहिली गोष्ट म्हणजे लक्षणं कशी ओळखायची. मूल जर काही खात नाही, किरकिर करतंय, खेळत नाही, वजन वाढत नाही आहे आणि वारंवार त्याला ताप येतोय, अशा मुलाची पहिली तर गोष्ट आम्ही मांटूस टेस्ट करायचो. मांटूस टेस्ट, एक्सरे वगैरे करावा लागतो, पण मुलांमध्ये निदान करणं अतिशय डिफिकल्ट असतं. आणि जर लहान 5 वर्षापेक्षा लहान मुलं असेल तर त्याची मांटूस किंवा इग्रा नावाची टेस्ट आहे, ती जर पॉझिटिव्ह आली तर आम्ही प्रिव्हेन्शन म्हणूनच त्याला ती ट्रीटमेंट सुरू करतो. तर ही जी ट्रीटमेंट आहे ना, जशी मोठ्या माणसांना 6 ते 9 महिने लागतील तशीच लहान मुलांना आम्ही 6 ते 9 महिने देतो आणि त्याचा तो ट्रीटमेंट कंप्लीट करू शकतो. बरोबर. प्रेक्षक ही चर्चा सुरू ठेवणार आहोत. आपल्याला एक फोन येतोय रुपेश गुजराती सिन्नरवरून. हॅलो हॅलो मॅडम, मी रुपेश गुजराती बोलतो, लालचौक सिन्नर. माझा असा प्रश्न आहे की काहींना ठराविक वेळेतच खोकला येतो, म्हणजे कधी पहाटच्या वेळेस, कधी संध्याकाळच्या वेळेस, कधी दुपारच्या वेळेस, तो न थांबता कंटिन्यू 5-5 मिनिटं चालू असतो. तर मग तो ॲलर्जीचा समजावा का हवेचे प्रदूषण समजावे
तर कशाचा असू शकतो तो, आणि हा जो संसर्ग आहे सुरुवातीत झाल्यापासून किती वेगाने आणि कसा पसरतो, याची काय म्हणजे सावधगिरी बाळगावी समोरच्या लोकांनी, आणि याच्यावर व्हॅक्सिनेशन वगैरे काही आहे का? बरोबर, धन्यवाद रुपेश सर. फार चांगला प्रश्न आहे. कारण खोकला कोणत्या वेळेला येतो, तर असं बघितलं आहे की अस्थमा असणाऱ्या लोकांना संध्याकाळी किंवा रात्री आणि सकाळचा खोकला येतो. अस्थमा असणाऱ्या लोकांमध्ये म्हणजे यंग असू शकतात की लहान मुलंही असू शकतात, तर त्या लोकांमध्ये कफ येतो आणि अस्थमाचा एक्सरे वगैरे क्लिअर असतो. आता दुसरी गोष्ट म्हणजे जे धूम्रपान करतात अशा लोकांमध्ये जो होणारा असतो त्याला ब्रॉन्कायटिस किंवा COPD. COPD ह्या शेवटची स्टेज आहे, ब्रॉन्कायटिस इनिशियल स्टेज आहे. ह्या लोकांमध्ये पण खोकला येतो. तिसरं आता एक दुसरं ILD नावाचं दिसतं, इंटरस्टिशियल लंग डिजीज. तर मध्ये आपण ते कबुतरचं वगैरे बघितलं असेल, त्या पुष्कळ प्रकरण हे झालं. फार्मर्स लंग पण माहीत असेल की जे शेतीमध्ये काम करतात त्यांनाही खोकला असतो. तोही खोकला आहे ना, पण तो कोरडा खोकला असतो. आता जर खोकला जर असेल तर ह्याचा अर्थ नाही की तो TB असेल, पण वेगळ्या वेगळ्या कारणांनी की अपर रेस्पिरेटरी ट्रॅक म्हणजे इथून श्वासनलिका सुरू होते नाकापासून ते आपल्या लॅरिंग्सपर्यंत किंवा त्याला आम्ही अपर रेस्पिरेटरी ट्रॅक म्हणतो. त्याच्यात काही इन्फेक्शन वगैरे झालं तर त्याला फॅरिंजायटिस वगैरे म्हणतात, लॅरिंजायटिस फॅरिंजायटिस, त्याच्यामध्ये पण होऊ शकतं. आजकाल व्हायरल इन्फेक्शनचं फार प्रमाण वाढलेलं आहे, अशातही खोकला येऊ शकतो. लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक म्हणजे न्यूमोनिया होणे, ब्रॉन्कायटिस असणे किंवा आणखीन पुष्कळ काही कंडिशन आहेत ज्याच्यामध्ये खोकला येतो. पण जर खोकला तुम्ही साधी औषधं घेऊन राहत नसेल तर मग तुम्ही तपासणी केली पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाची तपासणी म्हणजे एक्सरे करणं. बरं, एक्सरे हा काही कन्फर्म नाही आहे, पण एक्सरेनी समजतं की असू शकतो. हा जर एखादा लिजन दिसलं तर मग आपल्याला थुंकीची तपासणी करणं अतिशय गरजेचं असतं. काही वेळेला थुंकीमध्ये स्पुटम निगेटिव्ह पण येतं. अशा वेळेला आम्ही क्लिनिकली डिसाईड करतो की हा ट्युबरक्लोसिस असू शकतो आणि मग पण त्याला ते आपण तज्ज्ञांकडेच दिलं पाहिजे. आणि मग अशा पेशंटमध्ये जर स्पुटम निगेटिव्ह जरी असलं पण लिजन्स दिसत आहेत आणि मग आम्ही एम्फेरिकली TBची औषधं सुरू करतो, पण दॅट्स अ रेअर केस. आणि मग त्याची संपूर्ण ट्रीटमेंट झाल्यावर लक्षात ट्रीटमेंट सुरू झाल्यावर त्याचा खोकला वगैरे कमी होतो आणि मग तो बरा होतो. बरोबर. मग ज्या वेळेला चिकित्सेचा विचार केला जातो त्यावेळेला बऱ्याच लोकांना माहिती असतं की TBसाठी लागणारी जी ट्रीटमेंट आहे किंवा चिकित्सा आहे ती बराच वेळ सरांनी सांगितल्याप्रमाणे 6 ते 9 महिन्यापर्यंत घ्यावी लागते. बऱ्याच वेळेला कन्फ्युजनही होतं की नक्की एवढी का घ्यायची, कशी घ्यायची किंवा त्याचे पॅटर्न्स पण असतात. तर सर चिकित्सेबद्दल काय सांगाल? चिकित्साबद्दल म्हणजे क्लिनिकल एक्झामिनेशन की तुम्हाला ट्रीटमेंटबद्दल? ट्रीटमेंटबद्दल सर. ओके. हां, तर ट्रीटमेंटबद्दल बोललं तर आपल्याकडे कसं आहे माहिती आहे की फर्स्ट लाईन ट्रीटमेंट आणि सेकंड लाईन ट्रीटमेंट असं 2 भाग केले जातात. म्हणजे संवेदनशील क्षयरोग आणि प्रतिरोधी क्षयरोग. आता संवेदनशील क्षयरोगामध्ये आम्ही त्याला 4 औषधं सुरू करतो. त्याच्यात 2 भाग पाडले जातात, एक इंटेन्सिव्ह फेज, अतिदक्षता आणि एक कंटिन्युएशन फेज. तर इंटेन्सिव्ह फेजमध्ये रिफॅम्पिसिन, आयसोनायाझाइड, पायरसिनामाइड आणि इथेब्युटॉल अशी 4 औषधं दिले जातात. ही औषधं 2 महिने दिल्यानंतर आम्ही त्याला कंटिन्युएशन फेजमध्ये हे करतो. पण कधी कधी असं बघितलं गेलं आहे की कंटिन्युएशन फेजमध्ये पेशंटला तेवढा आराम आलेला नसतो. मग त्याची परत आम्ही तपासणी, पूर्वी आम्ही 1 महिन्याचं एक्सटेन्शन द्यायचो, पण आता तसं नाही आहे. कारण आपल्याकडे जी सुविधा आहेत, आज ज्या सुविधा आहेत त्या फार फास्ट आहेत आणि त्यांच्या जीन एक्सपर्ट, LPA वगैरे ह्या टेस्ट केल्यानंतर लक्षात येतं की हा आजार साधा आहे, संवेदनशील आहे की प्रतिरोधी आहे. तर साधा असेल संवेदनशील तर त्याला आम्ही 4 महिने किंवा आणखीन काही दिवस मॉनिटर करून वाढवतो. पण जर तो खराब झाला असेल तर मग लाईन ऑफ ट्रीटमेंट बदलते आणि त्याच्यात वेगळ्या वेगळ्या रेजिम्स आहेत. आता ही
आपल्याकडे जी संवेदनशीलतेसाठी जी ट्रीटमेंट आहे ती 4FDC कॉम्बिनेशन ड्रग आहेत. पूर्वी काय व्हायचं की लोक 4 गोळ्या दिल्या तर एखादी गोळी काढायची. आता तसं नाही ठेवलं. आता एकाच गोळीत 4ही औषधं ठेवलेली आहेत आणि मग ती वेटप्रमाणे दिल्या जातात आणि ती औषधं खाल्ल्यानंतर 2 महिन्यांनी त्याचं सगळे पॅरामीटर्स बघून, जर क्लिनिकल पॅरामीटर, वेट बघून, एक्सरे बघून, थुकीचा तपास करून त्याला पुढची कंटिन्युएशन फेजमध्ये 3 औषधं दिली जातात. ती औषधं देताना हे बघितलं जातं की तो किती प्रमाणात बरा झाला आहे आणि मग त्याच्यावर 6 महिन्याने आम्ही त्याची ट्रीटमेंट बंद करतो. काही वेळेला जसं की डायबिटीज आहे, जसं की HIV आहे, जसं मालनरिश आहे म्हणजे कुपोषित आहे, अशा लोकांमध्ये ट्रीटमेंट वाढवावं लागते. इवन किडनीचे काय पेशंट आहेत अशा लोकांमध्ये ट्रीटमेंट वाढवावं लागते. ट्रीटमेंट वाढवल्यानंतर मग आम्ही ती संपूर्ण ट्रीटमेंट करतो. पण एखाद्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ट्रीटमेंट म्हणजे डिक्लेअर केले की हा क्युअर्ड आहे तरच ते ट्रीटमेंट थांबवावी. आपण स्वतःहून जर ट्रीटमेंट थांबवली तर त्याला रिलॅप्स किंवा रिकरन्स किंवा रिइन्फेक्शन होण्याच्या फार चान्सेस असतात. बरोबर. प्रेक्षक हो, क्षयरोगाबद्दल ही माहिती आपण अशीच जाणून घेणार आहोत, पण इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. घेऊया एक छोटासा ब्रेक. रुचिरा प्रसारण बुधवार ते शुक्रवार सकाळी 11:30 वाजता आणि पुनःप्रसारण दुपारी 4 वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. जाणून घेऊया आपल्या जवळपास घडणाऱ्या घटनांचं विश्लेषण, त्यामागील असणारी वास्तविकता तसंच विविध विषयांवरील तज्ज्ञ मंडळींची मतं फक्त आपल्या हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात. प्रत्येक सोमवार आणि शुक्रवार दुपारी 12 वाजता आणि पुन्हा प्रसारण रात्री 11 वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. भरपूर मनोरंजनाचा पॉवर पॅक पंच म्हणजेच DD सह्याद्रीवरचा आमचा हा शो. याचं नाव आहे मूवीज, म्युझिक आणि मस्ती, जिथे आम्ही तुम्हा सर्वांसाठी आणतो एक्सक्लुझिव्ह सेलिब्रिटी इंटरव्ह्यूज, मूवी रिव्ह्यूज, त्याचबरोबर इंटरेस्टिंग ट्रिव्हिया, सेलिब्रिटी बर्थडेज आणि म्युझिक क्षेत्रातील अपडेट्स. तर पाहायला विसरू नका मूवीज, म्युझिक आणि मस्ती दर रविवारी संध्याकाळी 6:30 वाजता आणि प्रत्येक सोमवारी दुपारी 1:30 वाजता फक्त DD सह्याद्रीवर. प्रेक्षक ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आज आपण चर्चा करत आहोत जागतिक क्षयरोग सप्ताह या विषयावर आणि या विषयावर मार्गदर्शन करत आहेत प्रसिद्ध श्वसन रोग तज्ज्ञ डॉक्टर राजेंद्र ननावणे सर. ब्रेकला जाण्यापूर्वी आपण TBच्या प्रकारांबद्दल माहिती घेतली. सरांनी आपल्याला सांगितलं की फुफ्फुसांव्यतिरिक्त अनेक प्रकारे किंवा अनेक ठिकाणी हा TB होऊ शकतो. त्याच्यामध्ये मेंदूचा जो TB आहे हा अत्यंत घातक सांगितलेला आहे. मणक्यामध्ये होणारा TB आहे किंवा जो गाठीच्या स्वरूपात TB येतो हाही अत्यंत घातक असतो. त्यामुळे त्याची बायोप्सी म्हणजे त्या गाठीची तपासणी करणं हे अत्यंत गरजेचं आहे. सर, ज्या वेळेला TBचा विचार केला जातो त्यावेळेला बऱ्याचशा लोकांना आपण आता बघतो की डायबिटीज आहे, BP आहे, तुम्ही म्हणालात की HIV आहे. तर मग अशा कोमॉर्बिडिटीच्या पेशंटमध्ये TBची काळजी कशी घ्यायला पाहिजे? हां, अतिशय चांगला प्रश्न आहे. कारण आता काय झालेलं आहे की आपल्याकडे डायबिटीजचे पेशंट पुष्कळ वाढलेत आणि डायबिटीज हा असा आजार आहे की एक वेळ झाल्यानंतर त्याला कंट्रोलमध्ये ठेवायचा असतो. तो कंटिन्युअस असतो. तर काय होतं की लोक डायबिटीज झाल्यानंतर त्यांची लाईफस्टाईल वगैरे काही बदलत नाहीत, खानपिन जे आहे ते काही बदलत नाही आणि मग अचानक त्या लोकांना TB होतो. बट TB झाल्यानंतर जी कॉमन लक्षणं आहेत ती फार कमी दिसतात डायबिटीजमध्ये आणि मग थोडंसं ॲडव्हान्स झाल्यानंतर त्याचं निदान झाल्यावर आपण जर ट्रीटमेंट सुरू केली, जर डायबिटीज कंट्रोलमध्ये नसेल तर असं होतं की तो लवकर बरा होत नाही. पण डायबिटीज कंट्रोलमध्ये ठेवणं अतिशय गरजेचं असतं.
बरोबर. बहुतेक वेळेला ज्यावेळेला ॲडव्हान्स स्टेजमध्ये आमच्याकडे येतो, आम्ही हॉस्पिटलला आहे ना, ॲडव्हान्स स्टेजमध्ये आमच्याकडे येतो ना शिवडीला, तर आम्ही असं बघतो की तो डायबिटीजमुळे त्याचा हे लवकर थुंकी निगेटिव्ह होणं किंवा आणखीन लक्षणं कमी होणं वेळ घेतो. अशा वेळेला इन्सुलिन सुरू करणं अतिशय गरजेचं असतं. आणि इन्सुलिन सुरू केल्याशिवाय तो कंट्रोलमध्ये येत नाही. पण लोक त्या इन्सुलिनसाठी, इन्सुलिन न घेण्यासाठी ते औषधं बंद वगैरे करतात. तर हे चुकीचं आहे. डायबिटीजमध्ये थोडा वेळ लागतो, पण डायबिटीज जरी असलं तरी TB बरा होऊ शकतो TBच्या औषधाने. तर तुम्ही डायबिटीजची औषधं घ्यायचीच आहेत, पण त्याबरोबर TBची औषधं घेणं अतिशय गरजेचं आहे. कारण डायबिटीजची औषधं तुमची कंटिन्युअस राहणारच, पण TBची औषधं तुम्हाला थोड्या काळासाठी घ्यायचे आहेत आणि मग ते एक वेळ त्याचा कोर्स संपला की आम्ही ते थांबवतो. दुसरं तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे HIV. जसं सामान्य लोकांमध्ये जे प्रमाण आहे TB होण्याचं, HIV मध्ये 20% जास्त आहे. HIV आपली प्रतिकारशक्ती कमी करते. आजपर्यंत असं बघितलं गेलेलं आहे की ज्या लोकांना HIV आहे त्यांच्यामध्ये TBने मरण्याचं प्रमाण अतिशय जास्त आहे. HIV मध्ये प्रेझेंटेशन वगैरे अतिशय एटिपिकल असतं, म्हणजे नॉर्मल जे TBचं प्रेझेंटेशन असतं तसं नसतं. पण HIV मध्ये आत्ता सध्या जे 10-15 वर्ष झालं ART सुरू झाल्यापासून प्रतिकारशक्ती त्यांची वाढली जाते आणि त्यामुळं जसं नॉर्मल लोकांना जे जनसामान्य लोकांमध्ये जसा TB होतो तसा दिसायला लागतो. पण HIV असणाऱ्या लोकांमध्ये TB होण्याचं अतिशय जास्त प्रमाण आहे. आणि HIV असताना TBची औषधं घेऊन नक्कीच TB पुष्कळ लोकात मी बघितलं आहे की TB बरा झालेला आहे. एक तर अशी मी केस बघितली कोविडमध्ये, त्याला HIV होता, डायबिटीज होता, त्या माणसाला पूर्वी TB झाला होता, तो बरा झाला होता आणि मग त्याला MDRची ट्रीटमेंट आम्ही सुरू केली. MDR पण झाला त्याला. MDRची ट्रीटमेंट सुरू झाली, त्याला कोविड झाला. मग आम्ही कोविड सेंटरला पाठवलं, तो कोविडहून बराच होऊन आला आणि मग आम्ही त्यावेळेला त्याची ट्रीटमेंट चालू होती आणि मग ते MDRची पण त्याची ट्रीटमेंट झाली. एवढ्या सगळ्या गोष्टी होऊन तो बरा झाला आणि तो आता व्यवस्थित आहे. तो झाल्यानंतर, ठीक झाल्यानंतर पेढे आम्हाला घेऊन आला. म्हणजे काय की जर काळजी घेतली तर हे आजार नक्कीच बरे होतात. थोडंसं शिस्त ठेवली पाहिजे, थोडंसं व्यवस्थितपणा ठेवला पाहिजे आणि थोडं रेग्युलरिटी पाहिजे, म्हणजे ॲडरन्स पाहिजे. तुम्ही औषधाला नाही म्हटलं नाही पाहिजे. ज्या वेळेला खरंच आपल्याला काही दुष्परिणाम दिसतात, जसं ड्रग इंड्यूस हेपॅटायटिस, म्हणजे औषधाने त्याला यकृत म्हणजे लिव्हरला सूज येते, अशा कंडिशनमध्ये आम्ही असं करतो की त्याचं औषधं आम्ही जे चालत नाहीत, म्हणजे यकृताला चालत नाहीत, ती औषधं थांबवतो आणि जी चालतात ती औषधं देऊन आम्ही त्याची ट्रीटमेंट पुढे ठेवतो. पण नंतर त्याचं त्या LFT म्हणजे लिव्हर फंक्शन टेस्ट त्याची नॉर्मल आली की मग आम्ही हळूहळू एक एक औषध सुरू करून, नॉर्मली औषधं जिथं चालत नाहीत तिथं दिल्या जात नाहीत. पण हिथं तशी कंडिशन नाही. हिथं जर आपल्याला जर हेपॅटायटिस नावाचा, म्हणजे जर औषधाने हेपॅटायटिस झाला तर आपण त्याला रिचॅलेंज, म्हणजे आपण परत त्यांना औषधं देऊ शकतो आणि लोक ते टॉलरेट करतात आणि बरे होतात. त्यामुळं औषधं घेणं हा अतिशय महत्त्वाचा आणि औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणं हे महत्त्वाचं आहे. काही लोक मी असं बघितले, औषधं घ्यायला येतात, त्यानंतर 2 नंतर 3 महिन्यांनी त्यांना जेव्हा काही दुष्परिणाम होतील तेव्हा येतात. असं करू नका तुम्ही. कारण का माहिती आहे की औषधं घेतल्यानंतर त्याला मॉनिटर करणं अतिशय गरजेचं आहे. कारण त्याच्याशिवाय ते औषध व्यवस्थित जाणार नाही आणि जर त्याचे दुष्परिणाम झाले तर त्याचा त्रास होऊ शकतो. बरोबर. प्रेक्षक ही चर्चा सुरू ठेवणार आहोत. आपल्याला एक फोन येतोय सुरेश गुजर यवतमाळमधून. हॅलो हॅलो हॅलो. हां बोला. हां सुरेश सर बोला. माझा असा प्रश्न आहे का आता खोकला झाला तर छातीचा आपला TB झाला म्हणतो.
आणि अल्सरचा आहे, बाकीच्या असं झाला तर त्याची लक्षणं कशी काय ओळखावी? अच्छा विचारा, धन्यवाद. परत विचारा. हॅलो सर तुमचा छातीचा जर टीबी झाला तर आपण खोकला हो होतो बरोबर. आणि जर बाकीच्या याचा जर टीबी झाला तर हे याची लक्षणं कोणती असतात? पाठीचा टीबी झाला तर म्हणजे अल्सरचा असो, स्पाईनचा. हा मेंदूचा किंवा स्पाईनचा हां असेल बर तर. बर बर ठीक आहे ओके धन्यवाद सुरेश सर तुमचा प्रश्न कळलेला आहे. हां सर हा प्रश्न अतिशय चांगला आहे की त्यांना म्हणायलाच आहे की छातीचा झाल्यावर आपण खोकला बघतो म्हणजे फुफ्फुसाचा झाल्यावर. जर तो स्पाईनचा झाला तर कसं ओळखायचं? त्या प्रत्येक ऑर्गनला होतो त्या ऑर्गनला इन्व्हॉल्व झाल्यानंतर त्या ऑर्गनचा त्रास म्हणजे आता पाठीचा झाला स्पाईनचा तर त्या जागेत पुष्कळ दुखणार, तिथे सूज येणार असं दिसतं. आणि आपण जसं म्हणतो खोकला ताप येणे ह्याच्यामध्येही ताप येऊ शकतो, वजन कमी होऊ शकतं, भूक मंद होऊ शकते. ह्या तर लक्षणं सगळ्या ह्याच्यात दिसतात. म्हणजे ताप येणे, संध्याकाळच्या वेळेला जास्त येणे, भूक मंद होणे, परत रात्री दरदरून घाम येणे, ही जी लक्षणं आहेत किंवा वजन कमी होणं, सिग्निफिकंट वजन कमी होणं म्हणजे जर 50 किलोचा मनुष्य 40-45 वर आला म्हणजे त्याचं लक्षात येतं की आपल्या हा याच्यात वजन खरंच कमी झालं. एखादा किलो वजन झालं म्हणजे ते काही नाही, पण सिग्निफिकंटली दिसलं तर नक्कीच. आणि स्पाईन किंवा मेंदूचा जर टीबी असेल तर डायग्नोसिस करणं अतिशय थोडं डिफिकल्ट असतं. कारण स्पाईनचा असेल पाठीत दुखणे वगैरे, मेंदूचा असेल तर त्याला डोकं दुखणे किंवा आपलं मानेचा तटारपणा म्हणजे नेक रिजिडिटी येणे किंवा अनकॉन्शियस होणे किंवा त्याला स्टुपरस कंडिशनमध्ये जाणे, अशा काही कंडिशन आहेत त्यात दिसायला लागतात. आणि अशा दिसायला लागल्यावर तुम्ही त्या स्पेशलाइज लोकांना म्हणजे समजा आता स्पाईनचा असेल तर ऑर्थो किंवा न्यूरो असणारे लोक ते चेक करू शकतात, मेंदूचा असेल तर न्यूरोवालेच चेक करतात. आणि अशा कंडिशनमध्ये मग ते डायग्नोज करतात की हा टीबी आहे आणि टीबी असेल तर मग त्याप्रमाणे औषधे दिली जातात. बरोबर खूप छान. प्रेक्षक हो सरांनी आपल्याला क्षयरोग या आजाराबद्दल अत्यंत सविस्तरपणे माहिती दिलेली आहे. त्याचप्रमाणे त्याची लक्षणे, त्याची चिकित्सा आणि त्याच्यासाठी लागणारा कालावधी याबद्दलही सरांनी खूप छान माहिती सांगितलेली आहे. सर आज आपण इथे आलात आणि प्रेक्षकांना क्षयरोगाबद्दल खूप चांगली माहिती दिली त्याबद्दल मी प्रेक्षकांच्या वतीने आणि सह्याद्री वाहिनीच्या वतीने तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. प्रेक्षक हो आरोग्य संपदा हा एक आरोग्यविषयक कार्यक्रम आहे आणि याच्यामध्ये आपण दर बुधवारी एका नवीन विषयावर एका नवीन तज्ज्ञांसोबत चर्चा करत असतो. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या बुधवारी एका नवीन विषयावर एका नवीन तज्ज्ञांसोबत. तोपर्यंत आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद.